रुपाली चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या। अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा धक्कादायक दावा। चाकणकरांना अटक करून नार्को टेस्टची मागणी। रुपाली चाकणकर फरार असल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा दावा। चाकणकर माध्यमांसमोर न आल्यानं ठोंबरेंची पोस्ट। खरात प्रकरणात चाकणकरांना सहआरोपी करा। पुढारी न्यूजशी बोलताना ठोंबरेंची मागणी। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ। अशोक खरातच्या उपस्थितीत महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करतानाचा व्हिडिओ। चाकणकर येत्या 2 दिवसात राजीनामा देणार का? सुनेत्रा पवारांची भेट घेऊन चाकणकर पुढील निर्णय घेणार। पत्रकार परिषद घेऊन चाकणकर राजीनाम्याबाबत बोलणार अशी माहिती। नाशिक लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती वाढली। अशोक खरातचे 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती। तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण। भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30हून अधिक ठिकाणी प्लॉट्स खरेदी। सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे नियमित भक्त होते। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। राऊतांनी आरोप केलेले 9 मंत्री कोण? कॅप्टन खरात आणि अमित शहांचा फोटो। हर्षवर्धन सपकाळांकडून ट्विट। या भोंदू खरातला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, सपकाळांची मागणी। अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेसच्या अतुल लोंढे यांचा खळबळजनक दावा। सेक्स कांडात अनेक बडे नेते आणि अधिकाऱ्यांचा समावेश। लोंढेंचा आरोप। नाशिक फाईल्स प्रकरणात सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय? लोंढेंचा सवाल। कॅप्टन खरातचा बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात। नीरज जाधव होता खरातचा ऑफिस बॉय। पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवल्याप्रकरणी नीरजवर गुन्हा दाखल। इराण हादरलं। अमेरिका आणि इस्रायली फौजांचा तेहरानवर आतापर्यंतचा सर्वात मोठा एअर स्ट्राईक। इस्रायलकडून प्रगत लढाऊ विमानांसह लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचाही वापर। इराणकडून अमेरिकेचे जगातील सर्वात प्रगत फायटर जेट लक्ष्य। इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून व्हिडिओ प्रसिद्ध। F-35 लाइटनिंग 2 हे स्टेल्थ फायटर जेट लक्ष्य केल्याचा दावा। इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोरद्वारे क्षेपणास्त्र प्रक्षेपित। ऑपरेशन टू प्रॉमिस 4 या कारवाईद्वारे इराणने डागली क्षेपणास्त्र। इमाद आणि खैबर शेकन यासारख्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर। युद्धाची झळ रिक्षा चालकांना। LPG गॅसची दरवाढ झाल्यानं प्रवासी भाड्यात वाढ। मात्र भाडं वाढल्यानं धुळ्यात प्रवाशांची रिक्षाकडे पाठ। संभाजीनगरमधील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। नंदुरबारमध्ये गारपिटीनं आंब्याचं नुकसान। अकोला आणि वाशिममध्येही कांदा, ज्वारी, गहू, हरभऱ्यासह टरबूज, केळी आणि चिक्कूच्या बागांचं नुकसान।